नमस्कार, आपला धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। JS प्लॅटिनम ग्रुपची कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची सन 2018 ते 2020 साठी खाना हॉटेल या ठिकाणी करण्यात आली निवड। सातपुडा शिक्षण संस्थापक अध्यक्ष यांच्या जीवनावर आधारित प्राचार्य डॉक्टर सुभाष महाले लिखित कांबरी कर्मसाक्षी प्रकाशनाचा झाला समारंभ। JS प्लॅटिनम ग्रुपची कार्यकारिणीची जाहीर अध्यक्षपदी राजेंद्र सिसोदिया यांची एकमताने निवड करण्यात आली। जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमची कार्यकारिणी जाहीर झाली। अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया, सचिवपदी दिलीप कुचरिया, उपाध्यक्षपदी महेश बापना, खजिनदार ॲडव्होकेट अनंत तातेड, सहसचिवपदी उज्ज्वल दुगड, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण कुचरिया यांची एकमताने निवड करण्यात आली। उर्वरित कार्यकारिणीत अजित चोडिया, चारुला सुराना, दीपक जैन, दिनेश जैन, सुशील खिलोसिया, राकेश जैन, सुशार बापना, विशाल बल्लाटा, विशाल ठोलिया, नीता कोठारी, निकिता श्यामसुका, डॉक्टर पूजा बापना, राखी पिकनर, साधना बनसाडी, संगीता मुता, सोनल बारडिया यांचा समावेश आहे। ग्रुपतर्फे काही दिवसापूर्वी 2,500 वह्यांचे वाटपही झाले। तसेच गरजवंतांना मदत करण्याचा निर्णय राजेंद्र सिसोदिया व दिलीप कुचरिया यांनी घेतला। याशिवाय कॅरियर गायडन्स, रक्तदान, जीवदान, साध्यमार्गी भक्ती आदी कार्यक्रम घेण्यात येतात।
में फैली हुई है। जनरली इंटरनेशनल प्रेसिडेंट ग्रुपों के कार्यक्रम में शिक्षा विषय में नहीं जा पाता, मगर दूल्हे वासियों का और आपका स्नेह प्यार और आपकी महिमा मुझे यहाँ दूल्हे के अंदर चीज के लेके आई। इसके लिए मैं और जो आर्थिक संस्कार आप लोगों ने मेरी टीम का किया उसके लिए मैं सभी का बहुत बहुत आभारी और धन्यवाद प्रकट करता हूँ। साथ ही नारायण मिशन के पदाधिकारियों को बहुत बहुत बधाई देता हूँ कि ग्रुपों की कड़ी में एक नया ग्रुप आज और हुआ। सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संस्थापक अध्यक्ष शिक्षण तपस्वी नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित प्राचार्य डॉक्टर सुभाष महाले लिखित कादंबरी कर्मसाक्षी प्रकाशन समारंभ माननीय नानासाहेब प्रेमचंद जाधव व भारत ज्योती सो आशाताई प्रेमचंद जाधव यांच्या कार्यगौरव सोहळा सातपुडा हायस्कूल नगावबारी या ठिकाणी झाला। माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस प्रमुख अतिथी होते। डॉक्टर मीना कुटे होते। ॲडव्होकेट सुधीर प्रेमचंद जाधव सचिव, प्राध्यापक सचिव प्रेमचंद जाधव विभागीय सचिव, सो प्रतिभा सुधाकर जाधव, सो वर्षा सुधाकर जाधव, पवार सर आदी उपस्थित होते। डॉक्टर सुभाष महालेंनी लिखित कादंबरी कर्मसाक्षीचे प्रकाशन करून सर्वांचा सत्कार करून बालपणापासून तर खानदेश नेता बाळूभाई मेहता यांच्या सान्निध्यात त्यांनी त्यांच्या आशीर्वाद आणि प्रेरणा घेतले। खादी ग्रामोद्योगाचे प्रशिक्षण घेतले। इतर शिक्षण नानासाहेबांनी पूर्ण केले होते। म्हणतो की मी असे एकच संस्था चालक आहे की ज्यांना इथून गेल्यानंतर सुद्धा भेटायला येईल, त्यांना प्रसंगाला भेटायला येईल, सहज आलो धुळ्यात तरी भेटायला येईल, कारण तो एक जिव्हाळा निर्माण करण्याचं कसब या व्यक्तीमध्ये आहे। व्यक्तिमत्वातले हे पैलू असतात आणि जीवनातले हे संघर्ष असतात, ते त्यांनी जगले भोगले आणि त्यातून मग ती कादंबरी मला लिहावीशी वाटली। मला कधीच सांगितलं नाही, मध्यंतरी नानासाहेब म्हणायचे कशाला उगीच नको एवढे शब्द म्हणायचे, परंतु त्यांना मात्र सांगावंच तो खूप वाटलं। आणि मला असं वाटतं की ज्या माणसाच्या मनामध्ये साठलेलं असतं तो माणूस कुठेतरी ते मोकळं करण्याचा प्रयत्न करतो। मी त्यांच्या नातवासारखं त्यांचं ऐकलं, वारंवार ऐकलं आणि माझं भाग्य आहे की मला आजोबा लाभले नाहीत, मी माझी आजी बघितली नाही, परंतु नानासाहेबांच्या रूपाने मला खरं म्हणजे ते माझ्या मोठ्या भावाच्या वयाचे आहेत, परंतु त्यांनी आजोबाच्या शैलीत मला जे काही सांगितलं ते मी नातवाच्या रूपाने ग्रहण केलं आणि मला जाणवलं की याच्यातून कादंबरी जन्माला येऊ शकते। हा कादंबरीचा नायक कर्मसाक्षी आहे। त्या कर्मसाक्षीचं सुद्धा मी थोडक्यात स्पष्टीकरण केलेलं आहे की इतर कुठल्याही नावापेक्षा हे नाव का योग्य आहे। प्रत्येक जण एखादा कर्मयोगी असेल तर ते फक्त कर्मयोगी म्हणजे कुठेतरी एखाद्या आकाशातलं असं काहीतरी व्यक्तिमत्व असतं। कर्मसाक्षी म्हणजे जमिनीवरचा माणूस, मातीने पाय आणि हात माखलेला माणूस, म्हणून कर्मसाक्षी प्रत्येक कर्माची साक्ष त्या कादंबरीतून दिसते आणि म्हणून आपल्याला पटतं। पण मला असं वाटतं, एक आवाहन करावं असं वाटतं की ही कादंबरी आपण वाचावी, ती माझी आहे म्हणून नका वाचू। मी कधीही माझ्या पुस्तकांचं वाचन तुम्ही करा असं म्हणत नाही, कारण माझी पुस्तकं जे वाचतील ते वाचतील, परंतु ह्या कादंबरीचं वाचन यासाठी करावं। मी जेव्हा सर प्रशांत पब्लिशरकडे गेलो आणि त्यांना सांगितलं